वसमतमध्ये नगरपरिषद निवडणुकीची धामधूम चालू असताना शिवसेनेचे आमदार हेमंत पाटील यांनी मारुती कॅतमवार यांच्या निवासस्थानी अचानक धावती भेट दिली। या धावत्या भेटीदरम्यान त्यांना शिवसेनेचे पद मिळाल्याबद्दल त्यांचा सत्कार करण्यात आला। यावेळी माजी मंत्री जयप्रकाश मुंदडा, राजूदादा चापके, डॉक्टर मारुती कॅतमवार त्याचप्रमाणे ग्रामीण भागातील नेतेही मोठ्या संख्येने उपस्थित होते। आमदार हेमंत पाटील यांनी डॉक्टर मारुती कॅतमवार यांच्यासह सर्व स्थानिक नेत्यांशी चर्चा केली। यावेळी शिवसेनेचे आमदार हेमंत पाटील काय म्हणाले पाहूया। माननीय एकनाथ शिंदे साहेब, माननीय श्रीकांतजी आणि शिवसेना पक्षाचं मनापासून आभार मानतो की हिंगोली आणि बुलढाणा इथली जबाबदारी दिलेली आहे। या जिल्ह्यामध्ये मागील 5 वर्षे खासदार म्हणून सुद्धा काम करण्याची संधी माननीय एकनाथ शिंदे साहेबांनी दिलेली होती। त्या माध्यमातून आपण बघताय की हळद संशोधन केंद्रासारखा एक मोठा प्रकल्प, त्याचबरोबर नासाचा लिगोसारखा प्रकल्प, या मोठ्या प्रकल्पांना आपण हळद संशोधन केंद्रासाठी 850 कोटी रुपये मंजूर करून आणले। आता मध्यंतरीच्या काळामध्ये पक्षीय राजकारणामुळे काही लोकांनी हा निधी थांबवला आहे, परंतु हळद संशोधन केंद्राचं काम आपण बघताय मोठ्या जोमाने चालू आहे। त्याचबरोबर नासासाठी सुद्धा माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांनी 2600 कोटी रुपये मंजूर केले होते, त्याचं सुद्धा काम बुलढाणा नदीत चालू आहे। पूर्णा नदीवरचे बॅरेजेस असतील, पेनगंगा नदीवरचे बॅरेजेस असतील, तर एक हिंगोलीला देश पातळीवर नावारूपाला आणण्याचं काम त्या माझ्या खासदारकीच्या काळामध्ये झालं। आणि निश्चित हा जिल्हा हा शिवसेनेचा बालेकिल्ला असलेला जिल्हा आहे। यापूर्वी सुद्धा जिल्हा परिषदेचे अध्यक्ष शिवसेनेचे होते, नगरपालिकांवर शिवसेनेचे नगराध्यक्ष होते, वसमत नगरपालिकेवर सुद्धा शिवसेनेचे नगराध्यक्ष होते। आज संपर्क प्रमुख म्हणून पहिल्यांदा आल्यामुळं सर्वांनी सत्कार ठेवलेला आहे। माझ्यापेक्षा वयाने मानाने ज्येष्ठ असलेले माजी सहकार मंत्री आदरणीय जयप्रकाश मुंदडा साहेब आहेत, इथले उपजिल्हा प्रमुख आदरणीय रामकिशन पाटील आहेत, तालुका प्रमुख राजू चापके, आमचे कॅतमवार साहेब, या सर्व मंडळींनी सत्कार ठेवला होता, त्या निमित्तानं आज आलेला आहे। आणि निश्चितच येत्या काही दिवसामध्ये शिवसेनेचे आमदार या वसमत मतदारसंघामध्ये असतील। कशामुळे आले नाहीत या संदर्भामध्ये आज आता पहिल्यांदाच आलेला आहे। सर्वांशी चर्चा करून हा जो विषय नीट समजून घेतो आणि त्यानंतर आपल्यासमोर त्या संदर्भामध्ये नंतर काही दिवसानंतर प्रतिक्रिया देतो, परंतु आगामी काळामध्ये शिवसेनेचा भगवा या मतदारसंघावर फडकल्याशिवाय राहणार नाही, एवढं मी निश्चित सांगतो। आता उमेदवारी कशा पद्धतीचं राहणार आहे, पक्षाकडून काय होणार या संदर्भात पक्षश्रेष्ठींशी आज रात्री चर्चा करून काय निर्णय माननीय माजी मंत्री मुंदडा साहेब स्वतः एकनाथ शिंदे साहेबांना भेटलेले आणि त्यांच्याकडून निर्देश त्यांना प्राप्त झालेले आहेत। मुंदडा साहेब ज्या पद्धतीने इथं निर्णय घेतील त्या पद्धतीने राजू चापके आहेत, उपजिल्हा प्रमुख, सगळी मंडळी एकत्र बसून हे निर्णय घेणार आहेत। आणि माननीय श्रीकांत शिंदे साहेब सुद्धा येत्या 2 दिवसामध्ये हिंगोली जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत, त्यावेळेस निश्चित हे निर्णय होईल आणि शिवसैनिकांवर कुठल्याही प्रकारचा अन्याय होणार नाही यासाठी आम्ही सगळेजण एकत्र मिळून काम करू। भाऊ, सगळ्यांचं लक्ष लागलेले आज तुमची चक्कर वसमतला झाली, नगरपालिका निवडणुकी संदर्भात काय सांगाल? नगरपालिका निवडणुकीच्या संदर्भातच आता आम्ही बैठक घेणार आहोत एकत्र, आणि एक पुढचं कशा पद्धतीने व्यूहरचना करायची या संदर्भात शिवसेनेच्या सर्व कार्यकर्त्यांची बैठक। प्रतिनिधी नंदू परदेशी, NTV न्यूज मराठी, वसमत, हिंगोली।